या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। पोलीस रेझिंग डे 2020 चे औचित्य साधून शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी सिन्नर तहसील कार्यालय येथे नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉक्टर आरती सिंह यांच्या संकल्पनेतून सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते। यात शेकडो सिन्नरकरांनी सहभाग घेतला होता। चला आपण सर्व धावूया या ब्रीदवाक्यानुसार शुक्रवार दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता शेकडो सिन्नरकर सिन्नर तहसील आवारात धावण्यासाठी एकत्र आले होते। पोलीस रेझिंग डे 2020 मध्ये सहभागी होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपली हजेरी लावली। विद्यार्थी वर्गाने यामध्ये आपले उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवत या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला। सुमारे 5 किलोमीटर अंतरची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यावेळी विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्पर्धांना सुरुवात करण्यात आली। एक विनंती अशी आहे, ऐकून घ्या, लिसन। आम्ही पहिला फ्लॅग ऑफ फक्त आणि फिनिश लाईन परत इकडेच असणार आहे। माननीय पोलीस अधीक्षक आरती सिंह मॅडम यांच्या वतीने पोलीस डे 2020 रन फॉर युनिटी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेले सर्व सिन्नर तालुक्यातील विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, सर्व पोलीस अधिकारी, पत्रकार आणि आमचे सर्व पोलीस कर्मचारी बांधव, हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची आहे ही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। भारताला 1947 साली त्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली। त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलाला स्वतःचा असा ध्वज नव्हता आणि त्यामुळं 2 जानेवारी 1961 रोजी त्यावेळेचे पंतप्रधान माननीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज अर्पण केला। आपण नेहमी पाहतो निळ्या रंगाचा जो ध्वज आहे तो 2 जानेवारी 1961 रोजी आपल्या पंतप्रधानांनी महाराष्ट्र पोलीस दलाला अर्पण केलेला आहे आणि त्या निमित्तानं आपला हा या वर्षीचा 59वा पोलीस वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत आणि या निमित्तानं 2 जानेवारी ते 8 जानेवारी पर्यंत आपण पोलीस रेझिंग डे हा सप्ताह साजरा करत असतो आणि या निमित्तानं आपण वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असतो जेणेकरून पोलिसांविषयी सामान्य जनतेला, विद्यार्थ्यांना माहिती व्हावी। पोलिसांचं काम काय आहे, पोलिसांच्या अडचणी काय आहेत, पोलिसांचं दैनंदिन काम काय आहे आणि पोलीस नेमकं काम कोणतं करतात याविषयी जनजागृती करण्यासाठी हा आपण सप्ताह साजरा करत असतो। त्याचाच एक निमित्त म्हणून हा आपण आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचा अजून एक असं वैशिष्ट्य आहे की आज 3 जानेवारी आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे, त्यांची 189वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे आणि या ठिकाणी काही मुली जमलेल्या आहेत। या मुली शिकत आहेत, शिक्षण घेत आहेत आणि महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुलेंनी जे काम केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचं जे एसपी पद आहे ते आज एका महिला पोलीस अधिकाऱ्याकडे आहे आणि आरती सिंह मॅडम या आपल्या नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिसांचं प्रतिनिधित्व करत आहेत। या ठिकाणी सर्व मुली जमलेल्या आहेत, त्यांना या बालिका दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो।